नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र सचिन आरोटे या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण काकडी पिकाला पहिली आळवणी किंवा पहिली ड्रेंचिंग काय करायची हे आज बघणार आहोत मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आपण काकडी पिकाचं बेसिक नियोजन सांगितलेलं होतं. खतं कोणती टाकावी किंवा मग डोस कोणते वापरावे याचं नियोजन आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत काकडी पिकासाठी पहिली आळवणी किंवा पहिली ड्रेंचिंग काय करायची ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत मित्रांनो. आपण 15व्या दिवशी पहिली ड्रेंचिंग केली मित्रांनो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तर काकडीची जी ग्रोथ आहे ती थोडी कमी प्रमाणात होते दिवसामानानुसार. तर आपण 15व्या दिवशी पहिली ड्रेंचिंग घेतलेली मित्रांनो काकडी पिकाची. तर आपण पहिल्या ड्रेंचिंगमध्ये वापरलेलं होतं मित्रांनो 13-40-13 3 किलो वापरलेलं आहे. आणि प्लॅटिनियम अबेनिल कंपनीचं प्लॅटिनियम वापरलेलं आहे 1 लिटर मित्रांनो. आणि ॲक्ट्रा वापरलेलं आहे आणि 22 टीन वापरलं आहे मित्रांनो. 22 टीनचं प्रमाण 1 ग्रॅमनी घेतलेलं आहे आणि ॲक्ट्राचं प्रमाण अर्धाने घेतलेलं आहे मित्रांनो. तर प्लॅटिनियम अबेनिल कंपनीचं प्लॅटिनियम वापरलेलं आहे 1 लिटर मित्रांनो. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ॲसिड येतात. ॲमिनो ॲसिड 20% येतं मित्रांनो, फुल्विक ॲसिड 5% येतं आणि फॉलिक ॲसिड 0.10% येतं मित्रांनो. तर पिकाची वाढ चांगली होण्यासाठी याचा वापर केला जातो किंवा मग मुळीची वाढ चांगली होते याने. किंवा जर तुमचं पीक मोठं असेल किंवा काकडी किंवा दुसरं पीक जे मोठं असेल त्याला जर फळाची साईज फळाची गुणवत्ता वाढवायची असेल तरी त्याचा उपयोग होतो. प्लस रोगप्रतिकारक शक्ती वाढते झाडामध्ये. त्यासाठी आपण वापर केलेला आहे मित्रांनो. जे तुमचं प्लॅटिनम आहे ते प्लॅटिनममध्ये तुमची मुळी व्यवस्थित चालते, झाडाची ग्रोथ लवकर होते. ते एक प्रकारचं पोषक आहे मित्रांनो. ते तुम्ही नक्की वापरून बघा. त्याचे रिझल्ट एकदम चांगले आलेले आहे मला. मी मागच्या वर्षी पण काकडी पिकासाठी ते वापरलेलं होतं. आणि जे तुमचं ॲक्ट्रा आहे, ॲक्ट्रा आपण वापरलेलं आहे मित्रांनो. जी नागाळं आहे पानावरती त्या नागाळीसाठी वापरलेलं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारची नागाळे आलेली होती आपल्याकडं. पाण्याचं प्रमाण कमी पडल्यामुळे नागाळी येऊ शकते. त्याच्यामुळं आपण ते ॲक्ट्रा वापरलेलं आहे 1/2 ग्रॅमने. तर तुम्ही ते तुमच्या प्लॉट जेवढा असेल त्याच्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता. 1/2 ग्रॅमने वापरायचं आहे ॲक्ट्रा. आणि जे तुमचं 22 टीन आहे ते तुमच्या मुळीला जर बुरशी असेल कोणती त्या बुरशी जाळण्याचं काम करतं मित्रांनो. त्याच्यामुळे 22 टीन तुम्ही नक्की वापरून बघा. आणि 4 प्रकारचे तुम्ही ही ड्रेसिंग जी मी सांगतोय ती पहिली ड्रेसिंग तुम्ही एकदम योग्य पद्धतीनं करा तर तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल मित्रांनो. मी दरवर्षी हीच ड्रेसिंग पहिली करतो आहे आणि आपण दुसऱ्या ड्रेसिंगचं पण नियोजन बघणार आहोत मित्रांनो. पण दुसऱ्या ड्रेसिंगला आपण उद्या करणार आहे. म्हणजे 19व्या दिवशी आपण दुसरी ड्रेसिंग करणार आहे काकडी पिकासाठी. तर आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आपला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.